विद्यार्थी मित्रांनो, जसं सीईटी सेल कडून अपडेट आलंय ना, इतका छान त्याचा फायदा झालाय, की सगळे ऑलमोस्ट अभ्यासाला सुरुवात केली. सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. अगदी जीव तोडून म्हणूया आपण. मला ना या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना तुम्हाला हे स्ट्रॅटेजी वगैरे सगळं एक्सप्लेन करेन. पण मी हा व्हिडिओ का बनवतोय? त्यासाठी एक कॉमेंट थोडंसं वाचूया आपण. प्रेम नावाचा स्टुडंट आहे. त्याने कॉमेंटमध्ये लिहिलंय काय बघा, "सर वी नो दॅट यू विल प्रिपेअर व्हिडिओ." असू दे स्पेलिंग चुकलंय. ऑन 22 फेब्रुवारी 21 फेब्रुवारीला मॅथ्सचा पेपर आहे. म्हणजे बोर्डची एक्झाम ऑलमोस्ट मेन इम्पोर्टंट सब्जेक्ट फिनिश होत आहेत. बरोबर आहे. आपण 21 तारखेला सीडला सुरुवात करणार. म्हणजे मी 21 तारखेलाच व्हिडिओ अपलोड करणार. काय? की आता पुढच्या दिवसात बघा त्यांनी परफेक्ट ओळखलंय, की हाऊ टू कव्हर एमएसटी सीईटी इन 30 डेज. म्हणजे त्यांना म्हणलंय, की तुम्ही तो व्हिडिओ बनवालच, की सीईटीची तयारी 30 दिवसात कशी करायची. पण त्याचं सजेशन आहे, की त्याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ टेलिंग ऑन 22 फेब्रुवारी 22 फेब्रुवारीला सांगण्याच्या ऐवजी तुम्ही आत्ताच आम्हाला प्लॅन द्या एम-एच-टी सी-ई-टीच्या प्रिपरेशनसाठी. मी तोच प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. नुसतं 1 वीक 5 टॉपिक एवढा स्ट्रॅटेजी नाहीये ते. डिटेल मला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. ते टॉपिकची स्ट्रॅटेजी मला तुम्हाला सांगायची आहे. कसं त्याला टॅकल करायचंय ते मला सांगायचंय. एका आठवड्यात 7 दिवस असतात. मग रोज एक टॉपिकवर टेस्ट घ्यायची का आपण? तर काय करायचं? सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा पहिली गोष्ट म्हणजे 3 नोव्हेंबर पासूनच याला सुरुवात होणार आहे. 3 नोव्हेंबर पासूनच याला सुरुवात होणार आहे. आपला रँकर्स कोर्स आणि रँकर्स टेस्ट सीरीजमध्ये याला सुरुवात होणार आहे. म्हणजे आम्ही काय केलंय पहिल्या आठवड्यासाठी फिजिक्सचे पहिले 2 टॉपिक, केमिस्ट्रीचे 2 टॉपिक आणि मॅथ्स 2 चा डिफरन्शिएशन आम्ही घेतलंय. मग या 5 टॉपिकवर टेस्ट आहे. कसा प्लॅन आहे एक्सप्लेन करतो. लक्ष द्या मी सांगतो काय ते. की 3 जूनला सॉरी 3 नोव्हेंबर बरं का बाळांनो, चुकून मी जून म्हणलं. 3 नोव्हेंबरला ना सोमवार आहे. मग सोमवारीच तुम्हाला किंवा रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी पहाटे तुम्हाला या पाचीच्या पाची टॉपिकवरच्या टेस्ट दिल्या जातील आणि तुमचा जो आपला जो कोर्स आहे रँकर्स कोर्स याच्यावर आठवड्याच्या सुरुवातीलाच या पाचही टॉपिकचे सगळे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील. हां, सगळे एकदमच ॲट अ वन टाईम म्हणूया आपण. म्हणजे तुम्ही आठवड्याभरात अभ्यास करून कोणतीही टेस्ट केव्हाही देऊ शकताय. तुमच्या सोयीनुसार. आता बऱ्याच जणांना हे खटकेल, "सर असं नको ना सर, रोज एका दिवसाचा टॉपिक द्या ना." मी तुम्हाला सांगतो आता वेळ वेगळी आहे. तुम्हाला तुमच्यानुसार सिलेबस कंप्लीट करून टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला माझ्या शेड्यूलसाठी थांबण्याची गरज नाहीये. समजा सोल्युशन एखाद्याचा परफेक्ट झालाय, तो लगेच टेस्ट देऊ शकतो आणि तो बाकीच्या टॉपिकवर फोकस करू शकतोय. डिफरन्सिएशनला जास्त वेळ देऊ शकतो. टेक्स्टबुक सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचबरोबर आणखीन पी-वाय-क्यूज बघायचे आहेत. म्हणजे मी व्हिडिओ सगळे जरी प्रोव्हाईड केले, तर तुमचा जो जो टॉपिक तुमचा वीक आहे, तो कव्हर करा ना. बरं, आता सांगतो. सोमवारी 5 टेस्ट अपलोड होणार. ॲक्चुअली त्या 5ची 5ची टेस्ट सेपरेटली असणार आहेत. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार झालं, की रविवारी त्या 5च्या 5ही टॉपिकवर ग्रुप टेस्ट होणार. 5च्या 5ही टॉपिकवर ग्रुप टेस्ट होणार. बरं, कोणते 5 टॉपिक आहेत हे? फिजिक्सचे पहिले 2, केमिस्ट्री 2 आणि डिफरन्शिएशन. नेक्स्ट वीकमध्ये ना मॅथ्सचा पहिला टॉपिक होईल. लॉजिक असेल तो. ओके. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्याच्यात पुढचे तिसरे, चौथे टॉपिक जे आहेत केटीची, थर्मो ते होतील. सोल्युशन नंतर कुठला आहे? आयोनिक आहे. तो कंप्लीट होईल लक्षात घ्या. म्हणजे 5 टॉपिक तर आपल्याला कव्हर करायचे आहेत. बरं, आता ह्यात मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला काय बोललोय? मी तुम्हाला प्लॅन देणार आहे लक्षात घ्या आणि आता तो प्लॅन ऐका. हे जे 5 टॉपिक करायचे आहेत ना, मला सुरुवात करायची आहे सॉलिड स्टेट पासून. आता हा या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे सॉलिड स्टेट. हा या व्हिडिओचा सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे सॉलिड स्टेट लक्षात घ्या. आता ऐका. सॉलिड स्टेटच्या सुरुवातीलाच तुम्ही करायचं डिफेक्ट्स इन क्रिस्टल लॅटिस. ओके. हाच पॉइंट अगोदर व्हायला पाहिजे. या टॉपिक मधला सगळ्यात किचकट पॉइंट तोच आहे. मग तुम्हाला डिफेक्ट्स, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, ठीक आहे. ते का तयार होतात, काय दिलंय का ते बघा. त्याचे एक्झाम्पल्स म्हणूया आपण. आणि हे तुम्हाला सीईटी साठी मोस्ट इम्पोर्टंट आहे. त्याच्यावरती कमी प्रश्न विचारले गेलेत, पण तिथं मार्क जातायत. तिथं मार्क जातायत आणि बोर्डच्या एक्झाममध्ये ना डिफेक्ट्स बद्दल विचारलं जातंय. तर स्कॉटकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट तिथं मुलांना अभ्यास करायला जड जातंय. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा हा किचकट पॉइंट आहे ना अगोदर करायचा. हां, डिफेक्ट्स. डिफेक्ट्स झाल्यानंतर तुम्हाला सॉलिड स्टेटमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. अगदी आयसोमॉर्फिझम आहे, त्यात पॉलिमॉर्फिझम आहे, अमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइनमध्ये पुन्हा 4-5 क्लासिफिकेशन्स आहेत. त्या प्रत्येकाचे एक्झाम्पल्स करायचे आहेत लक्षात घ्या. त्या प्रत्येकाचे तुम्हाला करायचे आहेत एक्झाम्पल्स. मग डिफेक्ट संपवलं तुम्ही.
क्लासिफिकेशन संपवलं, अवघड पार्टच तुम्ही संपवून टाकला. पण मी आता सांगतो, की 100% सीईटीत येणारे प्रश्न आहेत. रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि एटॉमिक रेडियस. A equals to twice R, A equals to 2 root 2 R, R equals to root 3 by 4A, 100%. त्याच्यानंतर डेन्सिटीचा क्वेश्चन N M A क्यूब N A. त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी, ओके, 52.4, 68, 74. कोऑर्डिनेशन नंबर 6 at 12. मी तुम्हाला सांगतो, मी जर वायवा सिरीज परफेक्ट केली असेल ना, तर बरेचसे पॉइंट्स आपण भरपूर कव्हर केलेलेच आहेत, लक्षात घ्या. आता हे 100% येणारे प्रश्न आहेत, पण थांबा ना. हे करत असताना पण तुम्हाला ना एक स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, की न्यूमेरिकल्स टेक्स्टबुक मधले पहिल्यांदा करायचे. फर्स्ट टेक्स्टबुक लक्षात घ्या. पुस्तकात 6-7 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत. 6वा प्रॉब्लेम पहिल्यांदा चेक करायचं. ऑक्टाहायड्रल आणि टेट्राहायड्रल वॉइड्स विचारले, 0.4 मोल दिलंय. नंतर मार्क्स वरती जाऊन पीवायक्यू शोधायचे. 7-8 वेळा तो क्वेश्चन रिपीट झाला दिसेल. 0.4 च्या ऐवजी 0.6. म्हणजे आता स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली असेल. बोर्ड प्लस सीईटी होणार आहे. हो, बोर्ड प्लस सीईटीची तयारी होणार आहे तुमची. एक्स्ट्राऑर्डिनरी तयारी होणार आहे. बरं, झाला सॉलिड स्टेट. आता नेक्स्ट कुठलाही सांगतो, सोल्युशन. तर सोल्युशन करत असताना पहिल्यांदा तुम्हाला त्यातले सगळे जे लॉज आहेत आणि डेफिनेशन्स आहेत त्या करायच्या. Solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. This is सीईटीतला प्रश्न आहे. आणि हा कोणता लॉ आहे? कमेंट मध्ये सांगा. मग याच्यात राऊट्स लॉ पण आहे. अजून कोणता लॉ आहे? मी सांगत नाही जाणून बुजून, लक्षात घ्या. पण लॉज आहेत, स्टेटमेंट विचारतात. बरं, त्याच्यानंतर डेफिनेशन्स करा. ऑस्मोसिस, आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक, हायपोटोनिक, केबी, मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. ओके, खूप डेफिनेशन्स आहेत या टॉपिकमध्ये. क्वांटम फॅक्टरचे डेफिनेशन आहे. मग डेफिनेशन आणि लॉज परफेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची पण डेफिनेशन आहे बरं का, त्या डेफिनेशन मध्येच येणार. नंतर तुम्हाला या टॉपिकचे सगळे फॉर्म्युले रिवाइज करायचे आहेत. आणि परत न्यूमेरिकल करताना पहिल्यांदा टेक्स्ट बुक, नंतर पीवायक्यू लक्षात घ्या. मग 2 टॉपिक हे लवकरात लवकर कव्हर होतील. म्हणजे 5 पैकी 2 टॉपिक तर लवकर होतील. म्हणजे आपला लोड कमी होईल, लक्षात घ्या. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी आपला लोड कमी होणार आहे बरं का. मग आता आपले 5 पैकी ना केमिस्ट्रीचा लोड आपण कव्हर केला. केमिस्ट्रीचा लोड आपण कव्हर केला, लक्षात घ्या. आता उरली कुठलं? रोटेशनल डायनॅमिक्स आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि डिफरन्शिएशन. आता सांगतो. रोटेशनल डायनॅमिक्स आणि हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ॲट एनी कॉस्ट याचे मी 10 व्हिडिओ फ्री ठेवलेत आपल्या ॲप्लिकेशन वरती. तर तुम्हाला बाळांनो प्लीज माझं ऐका, की टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड प्रॉब्लेम, टेक्स्टबुक मधल्या एमसीक्यू मधले प्रॉब्लेम आणि टेक्स्टबुक मधले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम पहिल्यांदा करायचे. तुम्ही पीवायक्यूचे लेक्चर्स बघू नका. मी अपलोड केलंय. ओके, बॅच मध्ये. पण न्यूमेरिकल बॅच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात व्हिडिओ फ्री आहेत. तुम्हाला पुस्तकातला कॉन्फिडन्स आला पाहिजे. पहिल्यांदा टेक्स्टबुक मधला कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि मी सांगतो, अगदी समोर सरळ-सरळ सांगतोय तुम्हाला. मी जेव्हा क्वेशन पेपर डिझाइन केलाय ना तो, त्याची डिफिकल्टी लेव्हल मी मॉडरेट ठेवलंय. पण पीवायक्यूज घेतलेत मी, पण मॉडरेट ठेवले. मी असे प्रश्न डिझाइन करतोय, की जेणेकरून बोर्डसाठी उपयोगी पडतील. सीट प्रश्न आहेत, पण बोर्डसाठी इम्पोर्टंट आहेत. स्ट्रेट फॉरवर्ड, वर्क डन फाइंड आउट करा, हे फाइंड आउट करा, असे प्रश्न. ओके? मग तुमच्या लक्षात आलं, की माझी स्ट्रॅटेजी. मग तुम्ही न्यूमेरिकल बॅचचे न्यूमेरिकल्स पहिला करायचे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हे करत असताना ॲट एनी कॉस्ट या 2 टॉपिक मधल्या सगळ्या डेफिनेशन आणि लॉज करायचे. फ्लुइड, पास्कल्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, स्टोक्स लॉ. लॉ त्यात पण भरपूर आहेत, लक्षात घ्या. इथं रोटेशनल मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बरं. तुम्हाला कसं वाटतंय सांगा बघू. दर आठवड्याला असा प्लॅन तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं Instaचं पेज फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक सगळ्या देतो, लक्षात घ्या. मग तुम्हाला आता काळजी नाहीये. पण थांबा की. हे सगळं झालं की डेफिनिशन लॉ केल्यानंतर की नाही आणि डिस्टिंग्विश एखादा असला, कॉन्फिडन्स तर आला आपल्याला बऱ्यापैकी. छान कॉन्फिडन्स आला. आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुमच्या लक्षात आलं का, की जर मी डे वाईज टेस्ट अपलोड करत राहिलो असतो, आज फिजिक्स, उद्या केमिस्ट्री, परत मॅथ्स, परत फिजिक्स आणि केमिस्ट्री, तर तुम्ही गोंधळून गेला असता. आता तुमच्या सोयीनुसार तुम्ही टेस्ट देऊ शकताय. ओके, आपल्या रँकर्स वरती तुमच्या सोयीनुसार सोमवारी 3 नोव्हेंबर, ओके, 3 नोव्हेंबरला सुरुवातीलाच तुम्हाला पहाटे सगळ्या टेस्ट अपलोड झालेले दिसतील. अभ्यास तुम्ही आत्तापासून करणार आहे, लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, टेस्ट ड्युरेशन ऑब्व्हियसली अनलिमिटेड ठेवणार आहे मी. तुमचा अभ्यास झाला की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. त्यामुळे टेस्ट मिस झाली असं पण काय होणार नाही. एका दिवशी तेवढंच टाईम टेबल देतो असं होणारच नाहीये. बरं, आता त्याच्यानंतर उरलंय डिफरन्सिएशन. सांगू का?
यावर्षी माझे डोळे उघडलेत म्हणूया आपण. आम्ही गेल्या वर्षीपर्यंत सिरियसली बरं का, की टेक्स्टबुककडे थोडं दुर्लक्ष होत होतं. मी कबूल करतो तुमच्या समोर. पण आता नाही. माझ्या लक्षात आलंय, की टेक्स्टबुकच इम्पोर्टंट आहे. टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही येत नाही. 50 पैकी 40 प्रश्न सीईटीला पुस्तकातले ॲज इट इज असतात. बघितलंय आम्ही. आणखीन काय हवंय लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता डिफरन्शिएशन टॉपिक करायचं आहे. पण थांबा. जे रिपीटर आहेत, जे ड्रॉप घेतलेली मुलं आहेत, त्यांना थेरम करायची गरज नाहीये. पण रेग्युलर स्टुडंटनी पहिला थेरम करायचं. पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, चेन रूल आहे. हे थेरम पहिल्यांदा करा. ह्याच्यावर फोकस करा लक्षात घ्या. आणि डिफरन्शिएशनचे थेरम केल्यानंतर पुन्हा टेक्स्टबुक मधले पहिल्यांदा फोकस करा याच्यावर, सॉल्व्हड प्रॉब्लेमवर. आणि त्याच्यावर नंतर मिसलेनियस असतो शेवटी. हे दोघं आपण मिसच करतो लक्षात घ्या. फक्त एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम ते पण शाळा, कॉलेजमध्ये, क्लासमध्ये विचारलं असतं होमवर्क म्हणून करतात मुलं. सॉल्व्ह प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करतात. असं नकोय. बरं, आता मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी फोन नंबर वगैरे द्यायला पाहिजे होते, बोललं पाहिजे होतं. तुमचे कॉल येतायत तरी पण बरं का लक्षात घ्या. तरी पण आमचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ओके, तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुमचा रिस्पॉन्स छानच आहे ह्या 2 गोष्टीसाठी. ह्या 2 बॅचमुळं लाईफ चेंज होणार आहे. आणि बरं हे सगळं जे आहे म्हणजे ह्या आठवड्यापासून सुरुवात होणार. सगळे दर आठवड्याला 5 टॉपिक आणि इम्पोर्टंट अनाउन्समेंट करायची राहिली. ग्रुप टेस्ट किती टॉपिक आहेत? 5 टॉपिक. नेक्स्ट वीक अजून 5 टॉपिक वाढणार आणि ग्रुप टेस्ट 5 अन् 5 10 टॉपिकवर होणार. तिसऱ्या आठवड्यात 15 टॉपिक, 20, 25, 30, 35, 40 फुल सिलेबस सांगतो 8 जानेवारीला बरं का सगळं संपतंय. हे टेस्टचं शेड्यूल. ओके. आणि त्यानंतर 12 जानेवारी किंवा ते 17 जानेवारीला एक फुल लेंथ टेस्ट सुद्धा होऊ शकते. पण 3 जानेवारी तुम्ही डिक्लेअर केली होती. त्याला तर मी देणारच आहे लक्षात घ्या एक फुल लेंथ टेस्ट तुम्हाला. मग मुद्दा असा आहे, की आता कशी काळजी करताय? मी तुम्हाला कशाला काय काळजी करताय? मी तुम्हाला सांगितलं ना कसा अभ्यास करायचा. पण करावा तर लागेल ना. त्यासाठी वेळ काढावा लागेल. तो काढा आणि काही शंका असेल तर WhatsAppला मेसेज करा. कोर्स परचेस करा. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच तुमचं लाईफ चेंज करणार आहे. पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम साध्या सोप्या भाषेत विथ लॉग कॅल्क्युलेशन. मी जर 12th मध्ये असताना मला जर असे प्रॉब्लेम मिळाले असते, तर ऑब्व्हियसली मी टॉपर आलो असतो. ठीक आहे, मी नाही आलो, पण माझा प्रत्येक स्टुडंट हा टॉपर आहे लक्षात घ्या. जो सिरियसली मला फॉलो करतो तो टॉपरच आहे. का नाही टॉपर येणार? पुस्तकाच्या बाहेरचं बोर्डला काही येतच नाही न्यूमेरिकल आणि सीईटी सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिकचं सगळ्यात शेवटचं न्यूमेरिकल आहे. कॅपॅसिटरचं ॲज इट इज सीईटीत विचारलंय. 21 एप्रिल शिफ्ट 1 तुम्ही चेक करू शकता. बरं मग आता आणि हो आणखीन एक बरं का लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतोय. डायरेक्टली मोठा घास घ्यायचा नाहीये. हळू सुरुवात करायची आहे. बरं आता ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, की एकाच दिवशी 5 टॉपिक द्यायची टेस्टची स्ट्रॅटेजी आहे ना, हे मी खूप विचार करून तयार केले. ते तुम्हाला मी सांगतो, अनुभवातून मी ते सगळं दिलेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे एखादा मुलगा सोमवारीच 2-3 टेस्ट देऊ शकतो. त्याच्या अवघड टॉपिक सुद्धा त्याला कव्हर करायला वेळ मिळू शकतोय. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? मग आता बिंदास अगदी शून्यातून आपल्याला सुरुवात झालेले ते बॅचेस आहेत. म्हणजे एकदम फ्रेश आहेत. काही त्यात तुमचा बॅकलॉग राहणार नाही. 3 तारखेपासून सुरुवात करूया आपण. ऑल द बेस्ट.